सोशल मीडिया ही सॉफ्ट पॉवर. बापरे, सॉफ्ट पॉवर, मला थोडा हा विषय समजून सांगा, काय म्हणणं काय? सॉफ्ट पॉवर म्हणजे मला जेवढं कळलंय, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय माहितीये का, की एखादा देश आहे, आता कोरिया सारखा देश आहे, कोरियन सिनेमे आपल्या इथे पॉप्युलर आहेत, कोरियन बँड आपल्याकडे पॉप्युलर आहे, कोरियन काय आता संगीत आपल्या इथे ऐकलं जातं, कोरियन सिरियल आपण लोक बघतात, कोरियन स्किन रुटीन आपल्याकडे आपल्याकडे ते पण सारंगे. तर ते ज्या पद्धतीने कोरियाने त्यांच्या कल्चरला पुश केला आपल्या इतर देशांमध्ये. मग एका पद्धतीने मला असं वाटतं की हे बघ, एक दोन देशांमध्ये डिप्लोमॅटिक टाईज असतात, एक मग आर्मी पॉवर आहे तुमची किंवा आर्थिक पॉवर आहे, ह्याच्यापेक्षा ह्या दोन्ही पेक्षाही मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ह्या कल्चरल ज्या गोष्टी पुढे आपण पुश केला जातो ती सॉफ्ट पॉवर. आता कोरियाची सॉफ्ट पॉवर ही सगळ्या जगात मला असं वाटतं की बेस्ट आहे, आणि त्या देशात त्याच्यामुळे बरेच इंटरनॅशनल संबंध सुधारले, त्यांचं राहणीमान सुद्धा, आणि त्यांची इकॉनॉमी सुद्धा हो. म्हणजे अचानक नाही म्हणणार, ही ऍक्च्युली जितपत माझा अभ्यास आहे या सगळ्यामध्ये, या लोकांनी काय केलं होतं, यांनी 60s मध्येच हे ठरवलं होतं की आपल्याला पुढे जाऊन ह्या गोष्टी करायच्यात. आणि ह्या मुद्द्याचं बोलायला लागलं तर मी तास दीड तास बोलू शकेल, पण त्या देशांनी खूप आधीच ठरवलं होतं की आपल्याला या पद्धतीने आपलं कल्चर प्रमोट करायचंय, आपल्याला या पद्धतीने पैसा आणून द्यायचा, आपल्याला ही इमेज प्रोजेक्ट करायची. इन जनरल सॉफ्ट पॉवर, ह्याच्यात काही तुला व्हायलन्स नाही, याच्यामध्ये तुला काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्या लेवलची, पण तुझ्या प्रत्येक दिवसाचा 1 सेकंद तरी मला बघण्यासाठी असावा. एक्झॅक्टली. आणि हे सॉफ्ट पॉवरचं मला वाटतं सोशल मीडिया स्टार्स सुद्धा त्यांचे आपल्याकडे पॉप्युलर बऱ्याच वेळा. तर हे लहान लेकर यार, शाळेतली लेकर यार, आता वेड्यासारखं आठवत एक आफ्रिकन कोणतरी तिकडच्या टांझानियाच्या जंगलात असणारा एक आहे जो भारतीय गाण्यांवर रील बनवतो, एक प्रकारची ती सॉफ्ट पॉवरच झाली. तुम्हाला जर ती तशी क्वांटिफाय करता येत नाही तर सोशल मीडिया माझ्या अकॉर्डिंगली खूप मोठं साधन सॉफ्ट पॉवरचं. इंडिया कुठं राहिला सगळ्यात? इंडियामध्ये मला वाटतं आपण आपली ओरिजिनॅलिटी काय सगळ्याच कंटेंटमध्ये आपण काय करतो की जे विदेशात चाललं त्याचंच आपलं व्हर्जन बनवतो. पूर्वी मी म्हणायचो की महेश भट साहेब सिनेमा नाही बनवत, ते सीडी बघतात आणि मग म्हणतात की काय करायचं, हा कंट्रोल व्हीचं नाही त्यांच्याकडे, ते असं व्हीसीडी इकडे चालू इकडे लगेच रायटर बसव बरं अरिजित सिंग आहेत का फ्री, हा घ्या 2 गाणी आणि तेच सुरू करायचं. आता यातनं तुम्ही कसं एक्सपेक्ट करणार, आता मी एखाद्या अमेरिकन माणसाला माझी फिल्म दाखवते किंवा माझा टिकटॉकचा कंटेंट दाखवते किंवा काही दाखवते, त्यांनी हे माझ्यासारखं आधी बघितलंय ना रे, जस्ट बिकॉज माझी स्किन वेगळी त्यांनी तो बघावा का किंवा भाषा वेगळी तो बघावा का, ते तर नाही आहे ना. आता प्रॉब्लेम काय माहिती का, समय राहीना हा विषय जो झाला त्याचा शोचा फॉर्मॅट पण आधी तो पॉप्युलर आहे तिकडे, त्यांनी तो आहे असा उचलला. आणि तेच काय आपल्या मराठीमध्ये त्याची 1-2 एपिसोड करायचा प्रयत्न झाला, आपण लगेच आपल्याला उचलायला वेळ लागत उचलाय वेळ. आता सॉफ्ट पॉवर या विषयाशी रिलेटेड बोलताना मला असं वाटतं की मग या सगळं आता ह्या गोष्टीला तुम्ही काही कंट्रोल करू शकत नाही की याच्यावरती काय येणार आणि काय नाही. आम्ही म्हणतो की नवीन टाका, नाही आता काय येईल ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल राहिलाच नाही, कोणाचाच राहिला नाही. याच्यातलं मला वाटतं बाहेर देशातलं पण येईल, क्रिंज पण येईल, एखाद्या अशा ठिकाणचं येईल की जिथे आजपर्यंत कधी कोणी पोहोचलं नाही, बऱ्याच गोष्टीवर नाही येईल. मग आता सॉफ्ट पॉवर हा विषय हाताळताना आता आपल्यालाच अक्कल असावी किंवा तुम्हालाच अक्कल असावी, आपण जे काय वापरतोय इंटरनेट किंवा जे सोशल मीडिया त्याचा आपण कितपत वापरपेक्षा मी म्हणतो की सगळं बघा, ए पासून झेड पर्यंत बघा, पण त्याच्यातलं ए वर लक्ष द्यायचंय का झेड वर लक्ष द्यायचं एवढे तरी अक्कल मला वाटतं प्रत्येकाकडे. मला वाटतं शून्य वगैरे मी शब्द वापरतच नाही, मी डायरेक्ट म्हणतो मास्क लावला ना की अक्कलच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला ही जर अक्कल नाही आहे ना मग तुम्ही मला वाटतं की इतिहासाचा जिना ठराल असं आहे वाक्य, तसं काहीतरी तुमच्याबद्दल म्हणावं. आता मला वाटतं ह्याच्यात लिटरसी हा जो मुद्दा होता की काही जण म्हणायचं की लिटरसी म्हणजे एज्युकेशन, आणि हा जो मुद्दा येतो की सिनेमा लिटरसी एक प्रकार असतो किंवा सिविक सेन्सची एक लिटरसी असते. मला असं वाटतं की आपल्याला ह्याची सोशल मीडिया लिटरसी पण असायला हवी, कारण की तू आता रिसेंटली बघशील तर ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई केलेली आहे, किंवा अजून कुठल्या तरी एका देशाने 14चा नियम टाकला. कारण की आता रिसेंटली एक वेब सिरीज आलेली आहे, नेटफ्लिक्सची सिरीज आहे ओरिजिनल, ॲडोलसन्स नावाची. ही ह्या विषयाशीच, ह्या लहान मुलांवर जे परिणाम होतात त्याचे ह्या विषयाचे, म्हणजे लहान मुलांना आपण अँड्रू टेट सारख्या माणसाचे समर्थक होतात जेव्हा टीनेजर मध्ये, आणि तो जे बोलतो ते खूप म्हणजे गल्लीतला एक दादा असायचा बघा आपल्याला, जो आपल्याला शिड्या द्यायचा किंवा शिवाय शिकवल्या, किंवा तो म्हणायचा की येणारी प्रत्येक मुलगी त्याला माहित असायची. तर तो दादा आता
आपल्याला 4 पोरांना तो दादा भेटायचा आणि आपल्या समोर त्या दादाचे पुढे एल लागलेले आपल्याला दिसायचे. तेव्हा मग त्यातल्या 4 मुलांमधले 3 मुलं सुधारायची आणि 4था परत दादा म्हणून खालच्या पोरांना घ्यायचा. आता हा दादा एकाच वेळेत करोडो मुलांना त्याचं ज्ञान वाटतोय, कळतंय, करोडो मुलांना तो दादा आपल्याला कंट्रोल लेवल आहे. हा, आणि त्या पोरांना माहित नाही की दादाची किती आयुष्यात लागलेली आहे, कारण की दादाला आता ह्यातनं पैसे पण मिळायला लागले. बरोबर. तो मग हा जो तो लिटरसीचा भाग आहे तो मला वाटतं कुठं ना कुठं शिकवणं गरजेचं आहे शाळांमधून, कारण की आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना फेस होणार आहे. आपण काय केलं, आपण आधी सेक्शुअल कंटेंट बघितला, नंतर आपल्याला आवडणारा कंटेंट बघितला आणि त्याच्यानंतर मग आपण राजकारण मध्ये घुसलो. शेवटी दमन करून सगळे मार्ग बंद झाले म्हणलं राजकारण. म्हणजे आपल्याला स्टिम्युलेशन पाहिजे कुठल्याही प्रकारचं, तर ते तसा प्रकार आहे. तर त्याच्यावर थोडा एक मुद्दा आहे. मला एक गोष्ट मध्ये हे घ्यायची, कोरिया जर तू म्हणत असशील चौकून की खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इमेज प्रोजेक्शन करायला किंवा सॉफ्ट पॉवर एस्टॅब्लिश केली या सगळ्यामध्ये, काही भागामध्ये मी जपान पण म्हणतो किंवा युरोप मधले चायना देखील काही देश आहेत ज्यांनी या पद्धतीला खूप व्यवस्थित याचा एक टूल किंवा याचा एक बेस म्हणून उपयोग केला. मला इंडिया थोड्याफार प्रमाणात बनवतंय असं काही दृष्टीने वाटतं, पण मला तितकीच लाज वाटते जेव्हा मी एक रील बघतो की ती पोरं एकाला मित्राला घेतात, त्याला त्या चिखलात आपल्या शेणात बुडवतात, ते पोरग शेणातनं बाहेर पडून तोंड बाहेर काढतं आणि अशी करून प्लीज लाईक करा अशी भीक मागतं. तेच पोराचं मी अजूनही काही हे बघितलं होतं, गरम चुलीवरती हे ठेवलेलं असतं, पातेलं ठेवलेलं असतं, हे पातेलं ठेवलेलं असतं, त्यातनं एक काहीतरी काढतो तो आणि ते गरम पाणी अंगावर टाकतो आणि प्लीज लाईक करा आणि याला खूप मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत त्याला, आणि त्याच्यावरती लोकांनी कमेंट केलेले आहेत. इव्हन अजून हे तर मी एक प्रकार सांगितला, मी दुसरा प्रकारही सांगतो. आपल्याकडे प्रेमानंदजीचे पण रील खूप व्हायरल आहे. स्पिरिच्युअलिटी आपण करूया नंतर त्याच्यावरती एक मोठा मुद्दा, पण जितक्या चांगल्या पद्धतीचं बनताय, आपल्या संस्कृतीबद्दल काही चांगले व्हिडिओज बनतायत आणि व्ह्यूज आहेत त्याला, नाही म्हणत, तितकेच ह्या प्रकारची पण लोक आहेत जे देहात कल्चर, मी देहात चुकीचा शब्द म्हणून नाही म्हणत आहे, बट इलिटरेट किंवा गवार असणं हे आपल्याला दाखवण्यामध्ये कौशल्य वाटायला लागलं. आता तिथं जाऊ दे, गावाकडचे लहान मुलांचं किंवा त्यांना अक्कल नाहीये. आपल्या शहरातही आपण तेच बघतो ना, मध्यम वर्गातले काका काकू काय करतात, हेच करतात. मुळात मला आता काय म्हणायचं होतं माहितीये का, की मध्यंतरी एक विषय निघाला होता सॉफ्ट पॉवर आणि आपण ह्याच्या विषयी बोलत होतो. मध्यंतरी एक कल्चर सुरू झाल्यावर ट्विटरवर जातात, एखादा फॉरेनचा माणूस आपल्या इथं आलेला असतो, त्यांनी काहीतरी बघितलेलं असतं, त्याला असं वाटतं किती अनहायजेनिक लोक आहेत किंवा काय आहेत, जो तो त्याच्या पद्धतीने बरोबर असतो किंवा असुरक्षित आहे. आमचं 2 ट्रॅव्हलर आले ते जर्मनीमधनं त्रिकोण, त्यातल्या एका महिलेवर रेप केला गेला आपल्या इथे आणि तो सगळ्या प्रकार खूप नाचक्की झाले. त्या केसमध्ये आपण आपल्या लोकांचं सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांचं पहिलं रिएक्शन काय, की किती नालायक आहेत आपण सुधारलं पाहिजे, ह्या पद्धतीचं कंटेंट बनवलं की जाऊन त्या लोकांना शोधायचं, ज्यांनी हे टाकलं त्यांच्यावर जे वाईट झालं, त्यांना जो वाईट अनुभव, त्यांना जाऊन शिवायचं की तुमची लायकी नाही आमच्या त्याच्याबद्दल बोलायचं. हे वाईट तर किती पद्धत आहे. अरे साधं तुम्ही बघा, ते गोव्याला किंवा ताजमहाल असे जे मॉन्युमेंट्स आपल्या इकडे आहेत, तिकडे जेव्हा एखादा फॉरेनर येतो ना रे, लोक त्याला सेल्फी मागतात त्याच्याबरोबर. आणि इव्हन एका इन्फ्लुएन्सरनी रशियन वगैरे होती का काहीतरी होते, अशा लोकांचं फॉलोइंग खूप जास्त असतं आपल्या इथे, पण गोव्यामधला तिने स्वतःचा रील दाखवला होता की तिने सेल्फी दिले, अर्धनग्न अवस्था वगैरे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, आपल्यासाठी नाही. मग आपल्या इथे जी लोक बाहेरनं ह्याच्यातनं आलेली होती इकडून तिकडून, त्यांना तिने 100 रुपये चार्ज केले. 100 रुपये तिच्यासाठी काहीच नाही येणार आहे, त्यांच्या इकडे 1 रुपयाची किंमत आहे, तिने तिच्या नगण्य किंमत सांगितली. आपल्या इथल्या लोकांनी दिली आणि तिने जवळपास 25,000 ते 30,000 रुपये एका दिवसाला कमवले. किती वाईट असेल. अरे तुला माहितीये, गोव्याचं टुरिझम घडलं, आपल्या अख्ख्या देशाचं टुरिझम घडलंय बाहेर न येणाऱ्या लोकांचं, या असल्या धंद्यांमुळे आपल्या फालतू गोष्टी. आणि ह्याला सोशल मीडिया इज्जतच काढली. हे सांगतो की ह्या चक्करमध्ये सोशल मीडिया जबाबदार कसं सांगतो, कारण की हे करताना ही लोक त्याचा व्हिडिओ बनवून टाकतात. हो, आणि हेच करायला जातो, त्यांना दाखवायचं की अरे मी इकडे जाऊन हे तर एज्युकेटेड अनएज्युकेटेड लोकांनी कितीतरी लोकांना गोव्यामध्ये पाहिलेलं आहे की आपल्याच वयाच्या, आपल्याच आर्थिक आणि सामाजिक विषय
ते लांबून गोरी बाई दिसली की ते गॅलेक्सीचा फोन असेल तुझा, तो झूम करून त्याचा फोटो काढले. अरे हा. भले तू कुठे ते टाकत नसो पण मानसिकता तुझी तीच आहे ना. काय म्हणतो तुला? ते खूपच आता घाण आहे. तू ते काय म्हणला चौकोन की सोशल मीडियाला जबाबदारी वगैरे, मला आता अचानक असं आठवलं की आता बरेच लोक आहेत जी एखादी पोस्ट पडली किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती काहीतरी एखादी घटना, एखाद्याचा राजीनामा, एखादा रेप केस किंवा एखादा खून अत्याचार याच्यावरती काहीतरी व्हिडिओ असेल किंवा पोस्ट असेल, त्याच्यावरती कमेंटमध्ये बरेच जे काही मला वाटतं नागरिक काय सुजान म्हणावं की काय त्यांना म्हणावं, सत्य त्यांना- नागरिक म्हणावं, त्यांचं काम त्यांना नाही हात काय लावणं, आझाद त्यांचं म्हणावं, नागरिक. काय म्हणावं त्यांना मला काही कळत नाही. त्यांची कमेंटमध्ये जे काय त्यांचा शाब्दिक वार सुरू असतो तो शाब्दिक वार एक वेगळ्या लेवलचा असतो. तर आता तू सोशल मीडियाला जबाबदार याच्यावरती म्हणलं तर मला असं वाटतं की जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा न्यूजपेपर होता, पण न्यूजपेपर हा फक्त चांगल्या न्यूज किंवा फक्त न्यूज देणारच नव्हता, तर त्याच्यामध्ये काही मॅगझिन्स होते, काही असे न्यूज होते की ज्याच्यामध्ये अशा काय म्हणतो आपण न्यूडिटी बद्दल असेल किंवा ह्या सेक्स बद्दल मस्त्रा मॅगझिन होती. मस्त्रा मॅगझिन होती आहे ना. हा केवढा असं- खर्च असं होता तिचा. काली गंगा पोलीस आता स्टाईल. त्यावेळेस ते लोक ही गोष्ट बघत नव्हते का, वाचत नव्हते का? वाचत होते. वाचत होते, अशी हे वाचत होते. हा, सोशल मीडियामुळे स्पीड वाढलाय का या गोष्टींचा? तर नक्कीच वाढलाय. प्रॉब्लेम आहे सोशल मीडियाने तुला तुझं रिएक्शन देण्याचा चान्स दिला. हा, मला आता त्याच पॉइंटवर यायचं होतं माझ्या की मताची किंमत. तुला आता सोशल मीडियावरती व्यक्त होण्याचं जे काही हो. संधी मिळाली, हो. त्यामुळे आपण कुठेही व्यक्त व्हावं का, किंवा अगदी. त्याला काही लिमिट आहे का, किंवा म्हणजे मला वेळ आहे किंवा मला आता याच्यात काही 1% गोष्ट माहिती आहे तर मी याच्यावरती बोलून देतो. या गोष्टीमुळे आता जे काही गोष्टी नको त्या गोष्टी जे काही बूम होतात. इव्हन थार कल्चर, हो थार घ्यायची, रस्त्यात हा. बरोबर चौकात उभी करायची उलटी, हम्म. आणि त्याच्यावरती उभं राहून दाखवायचं की मी उभा राहिलो तरी मला कोण सांगायला येत नाही. वेळा नंतर पोलीस काय काही येतात, हात घेऊन जातात, पण ते टाकलं जात नाही ना. तेच पण ते समजलं. दाखवणं महत्वाचं आहे दाखव ना. ना माझं. तुला सांगतो ते नाही पोलीस- सोशल मीडियावर तसं मग दिल्ली आणि मुंबई पोलीस पण स्वॅग देते हा, बरोबर. हो हो, कारण आता गरज झाली. त्यांना गरज गरज झाली ना. आहे. 100%. कारण की कारण आता ती काळाची गरज नाही आहे. पण आणि मला ते आणि आवडते. ही त्यांची सॉफ्ट नाही, ही त्यांची हार्ड पॉवर असेल नसेल ती सगळी पॉवर वापरावी, इथे तर वापरावी त्यांनी. मी तुला सांगतो त्याचा एक फायदा पण आहे ना. हम्म. काय होतंय, ही लोक इन्फ्लुएन्स करतायत पुढच्याला, तर तुलाही चांगल्या ते म्हणतो वाईट जेव्हा पुढे बोकाळतं तेव्हा त्याला चांगल्यालाही कुठं ना कुठं ते शस्त्र वापरून लढावं लागते. बरोबर. आता जसं की सालोदर म्हणला की काय म्हणतात कवर आपण कुठं व्यक्त आहोत, काय त्याचं भान आहे का ना. ते पु. देशपांडेंचं एका कथाकथनात भारी वाटत. अरे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण पात्रता काय याचा विचार न करता सरळ ठोकून मोकळं. मग ठोकून द्यायचं. मी तुला सांगतो माझे HOD माझ्या महाविद्यालयाचे रिटायर झाले, पण जेव्हा मी कॉलेजलाच होतो तेव्हा. आणि फेसबुक नावाचं शस्त्र ते वापरतात नेहमी. तर ते त्यांच्या इतकं धार्मिक, स्वज्वळ, संस्कृती रक्षक मी कोणीच पाहिलं नाही. काय होतं, त्यांना हे कळत नाहीये की फेसबुक हे त्यांच्या नंतर आलं आणि कदाचित त्या तंत्रज्ञानाला ह्यांचं तंत्रज्ञान साथ देत नाही. त्यांनी काय करावं, त्यांना असं वाटलं की आपण एखाद्या पोस्टवर कमेंट करतो ते आपल्याला वैयक्तिकच दिसतं, ते इतर लोकांना दिसत नाही, असं त्यांचा गैरसमज असावा. तर त्यांनी पूनम पांडे जी आहेत त्यांचा एक जुना व्हिडिओ होता. तर अनेक अर्थात ते जे आहेत तर तिथे सरांनी आमच्या यू सो सेक्सी असं लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर इकडे येऊन त्यांच्या मेन हॉलला ते नेहमीप्रमाणे Timeline ला दिसतं. ते त्यांचं आहे. आणि मग जेव्हा हे कमेंट वर शफल झाले तर कॉलेजच्या बरोबर पण त्याचा स्क्रीनशॉट काढून डायनोमिशनला टाकला. या. आता नाही तो मी नव्हतो. सगळ्या वाईट कामात माझा हात आहे, असं नाही. पण मला एक गोष्ट कळली, सोशल मीडिया माणसाच्या मेंदूच्या वेगापेक्षा जोरात वाढतो. काका लोकांना नाही झेपत आहे सोशल मीडिया. नाही झेपत. ते स्टेटस टाकतात त्यांना असं वाटतं की हे काय आहे, आता उद्या 24 तासानंतर निघून जाईल. त्यांना हे कळत नाहीये की डिजिटल फुटप्रिंट फुटप्रिंट राहतो. मग तुला माहिती का ते आपल्या कुठेतरी US मध्ये जेव्हा डाटा स्टोअर केला जातो ना सगळा जो जातो, त्यांचा कितीतरी % लाट चंक आपल्या इंडियन लोकांनी व्यापला आहे. त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनचे जे फोटो आहेत ते आहेत सगळ्यात जास्त. सगळीकडे कबूतर आहेत. सगळीकडे कबूतर आहेत. ते असा एक म्हणजे मला वाटतं आपण ह्या मुद्द्याला कन्क्लूड करताना की सॉफ्ट पॉवर हा कुठल्या अर्थी आपण म्हणजे शस्त्र तुम्हाला दिलंय म्हणजे हे तुम्ही काय करताय माहितीये का, तुला न्यूक्लिअर बॉम्ब दिला तू झुरळ मारायला वापरतो. हे हा हा 100%. असा मुद्दा आहे. नाही पण अजून एक पण जोडेल मी. न्यूक्लिअर ह्याने झुरळ फक्त मरत नाही, ते त्या हा, हे- माणसाला हे- कळत हा, नाही. हा, वा, 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 वा. वाद नाही. तू म्हणजे तू मी तर म्हणलं होतं की सकल टाकू, तू अंडरलाईन करून दिलं. हेच तुला घालवायचं नाही.
की फक्त अरे, इंटेलिजंट एवढं तरी कळलं पाहिजे ना लोकांना. मी हे बघ, मी भरवणारा माणूस आहे, हो. एवढं मी सरताय. नाही आता आपण अटेन्शन स्पॅन कमी असणाऱ्या लोकांनाच केटर करतोय ना. परत एकदा वाक्य परत काय? न्यूक्लिअर बॉम्ब न्यूक्लिअर पॉवरमुळे न्यूक्लिअर बॉम्ब फक्त झुरळ नाही मारत. हे त्या लोकांना कळत नाही. कळत. तुझ्या चौकन कन्क्लूडच्या विषयाला अजून एक प्लस करेल मी की हा सगळा जो काही विषय आहे, आपण आता सॉफ्ट पॉवर बद्दल बोलतो, तर सॉफ्ट पॉवर ही प्रत्येक काळी कुठल्या ना कुठल्या माध्यमाने होत होती. हो पण आता ती सोशल मीडियाने होती, त्याचा स्पीड वेगळा आहे, त्याचा हे वेगळा आहे, तर ती मला वाटतं काही वर्षांनी अजून वेगळ्या पद्धतीने होईल. याच्या आधीही ती काहीतरी वेगळ्या स्वरूपात होती. पण आता आपल्याला त्याचा डेमोक्रेटिक चान्स मिळाला. इतके वर्ष आपण म्हणायचं की 100% आपल्या देशात त्याच्यात बदल झाले. technology ला advancement याच्यानंतर अजूनही बदल होतील, पण ते आपण कसे हाताळावे हो. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे ते मग आता समय रायनाचा विषय असू किंवा आत्ता लेटेस्ट झालेला कुणाल कामराचा विषय असो किंवा त्याच्या आधी मला वाटतं ते स्कर्ट वरनं एका आजीने एका मुलीला काहीतरी बोललं याच्यावरनं झालेला विषय असो का किंवा तुझ्या कुठलाही- सरांचा असं हा किंवा माझ्या आमच्या HOD-चा असो. कुठलाही विषय असो. आता ह्याला कितपत हाताळायचं हे आपल्या मला असं वाटतं ना कुठं हे आपण पुढच्या मुद्द्यात येईल. हो. मला वाटतं आपण पुढच्या